चीनमध्ये वेगाने वाढणाऱ्या HMPV व्हायरसचे भारतामध्ये 8 रुग्ण जरी आढळले असले तरी धक्कादायक बाब म्हणजे हा व्हायरस आता खरं तर महाराष्ट्रामध्ये या व्हायरसनं शिरकाव केलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी खरं तर आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता हजारोच्या संख्येनं भाविक खरं तर पंढरपूरमध्ये येत असतात। त्यामुळे येणाऱ्या कुठल्याही भाविकाला याचा त्रास होऊ नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयामार्फत खरं तर विलगीकरण कक्ष देखील तयार करण्यात आलेला आपण बघू शकतो की HMVP सेपरेट असा वार्ड देखील खरं तयार करण्यात आले। या वार्डामध्ये आपण बघितलं तर 20 ते 22 बेड खरं तर सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर तिथं ऑक्सिजनची व्यवस्था असेल, मॉनिटर असेल, अशा सगळ्या अद्ययावत सुविधा खरं तर ह्या पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये खरं तर ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून तिथले येणाऱ्या रुग्णाला कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं स्टाफची देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी खरं तर तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर अधीक्षक सुडके डॉक्टर आहेत, काय सांगताल कशा पद्धतीने याची व्यवस्था सगळी केलेली आहे? आपल्याला माहित आहे पंढरपूर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र असून आपल्या पंढरपूरमध्ये पूर्ण भारतातून विविध राज्यातून रोज हजारोने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। आणि सध्याच चीनमध्ये जो आपण HMPVचा व्हायरसचा उद्रेक पाहतोय त्या अनुषंगाने आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब यांनी मीटिंग घेऊन आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानेच आम्ही पंढरपूरमध्ये राज्यातील पहिलं आयसोलेशन कक्ष स्थापन करीत आहोत, जेणेकरून जे आपले येणारे भाविक आहेत आपल्या पंढरपूरमध्ये जे विविध राज्यातून भाविक येतात त्यामुळे पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी होते। या कक्षामध्ये काय काय सुविधा देणार? या कक्षामध्ये वास्तविकता आपण हे विलगीकरण कक्ष केले जे रुटीन रुग्णांपासून यांना आपण वेगळं करून यांना ऑक्सिजनची सोय आहे, मॉनिटरची सोय आहे, सगळं पूर्ण IV नर्सिंग स्टाफ आपण अवेलेबल केलाय। जर लागलं तर आपण व्हेंटिलेटरची पण सोय इथं करू शकतो। आपण पूर्ण सोयीने युक्त असं हे आयसोलेशन वॉर्ड तयार केलेलं आहे। एका टायमाला किती रुग्ण इथं बसू शकतात? सध्या तरी आपण हे 20 रुग्णांची सोय या वॉर्डमध्ये केलेली आहे, परंतु आपल्याकडे एक 100 बेडचं सेपरेट असं विलगीकरण कक्ष पंढरपूरला अवेलेबल आहे। जर गरज पडल्यास आपण तेही कार्यान्वित करून तिथे रुग्णांना ऍडमिट करून त्यांची सोय करू शकतो। म्हणजे जिल्ह्यातलं पहिलं विलगीकरण कक्ष म्हणायचं? हो, आपण जिल्ह्यातलं पहिलं विलगीकरण कक्ष HMPV व्हायरसच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून तयार करत आहोत। आपण बघितलं असेल की HMPV व्हायरसच्या अनुषंगानं जिल्ह्यातलं पहिलं विलगीकरण कक्ष खरं तर पंढरपूरमध्ये आता स्थापन झालेलं आहे। तिथं अद्ययावत सुविधा खरं तर उपजिल्हा रुग्णालयामार्फत दिली जाणार आहे आणि प्रत्येक भाविकाला खरं तर उपजिल्हा रुग्णालय डॉक्टरांनी आवाहन केलेलं आहे की जे काही त्यांची नियमावली असेल, सोशल डिस्टन्स असेल, मास्क वापरणे असेल, या सगळ्या गोष्टीचं पालन करून कुठलीही अडचण आल्यास ताबडतोब खरं तर जिल्हा रुग्णालय संपर्क साधण्याचं आवाहन देखील खरं तर करण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।